सर्वात पहिलं ट्रेड टायगर ओपन केल्यानंतर तुम्ही इथे सेटिंग मध्ये जा. सेटिंग मध्ये गेल्यावर युजर सेटिंग सिलेक्ट करा. युजर सेटिंग मध्ये इथे एंटर मिनिट्स 5 किंवा 10 असतील, तिथे 999 टाकायचे. त्याच्यानंतर हे खालचे जे बटन्स सगळे हायलाइटेड आहेत, त्याच्यामध्ये फक्त हाईड रिबिन करायचे आणि शो व्हॉट्स न्यू टिक करायचंय. बाकीचं सगळं अनचेक करून टाका. त्याच्यानंतर ओके. त्याच्या खालच्या सेक्शनवर ऑन क्लिक मार्केट वॉच शो चार्ट्स दाखवा आणि शो मार्केट डेप्थ आहे ते अनचेक करून टाका. त्याच्यानंतर इथे खाली ऑप्शन चेन मध्ये न्यू लेआउट सिलेक्ट करायचं आणि डिले ॲज पर फक्त इथे 1 सेकंद असला पाहिजे आणि अलर्ट ऑन बीप अलर्ट ऑन ट्रेड म्हणजे बीपचा आवाज येणार, हे तुम्ही सिलेक्ट करा. त्याच्यानंतर जायचंय मार्केट वॉचमध्ये. मार्केट वॉचमध्ये हे सगळे कॉलम टिक केलेले, चेक केलेले असतात, जे तुमच्याकडे आता दिसतायत. त्याच्यामध्ये फक्त एक्सचेंज नेम ठेवायचं, न्यूज आणि इव्हेंट ठेवायचं, स्क्रिप्ट कोड अनचेक करून टाकायचं, स्क्रिप्ट नेम ठेवायचं, सेक्टर आणि इंडस्ट्री अनचेक करून टाकायचं, पर्सेंटेज ठेवायचं, इन्स्ट्रुमेंट टाइप अनचेक, लास्ट ट्रेडेड क्वांटिटी अनचेक, करंट येस, बीड क्वांटिटी अनचेक, बीड प्राइस ठेवायचं, ऑफर प्राइस ठेवायचं आणि ऑफर क्वांटिटी अनचेक करून टाकायचं. त्याच्यानंतर ओपन, हाय, लो आणि क्लोज हे 4च गोष्टी ठेवायच्या टिक करून. त्याच्या खालची जेवढ्या पण गोष्टी आहेत त्या सगळ्या अनचेक करून टाकायच्या. म्हणजे हा जो मार्केट आपल्या स्क्रिप्ट आहे ते सुटसुटीत दिसेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फॉन्ट साइज इथे वाढवायची जाऊन. शक्यतो इथे एरियल करा, रेग्युलर करा आणि 24 किंवा 22 जी तुमच्या डोळ्याला, ही आत्ता माझी आहे ती 24 आहे. 24 ने ना ओके. डोळ्याला त्रास नाही होत. छोटी जितकी बारीक कराल ना तितका डोळ्याला त्रास होतो. त्याच्यामुळे ह्या गोष्टी थोडीशी काळजी घ्या तुम्ही. ठीक आहे? ओके. त्याच्यानंतर हे सेव्ह ऑल म्हणायचं. म्हणजे हे सगळे चेंजेस सेव्ह होतील. म्हणजे आपल्याला जी तुम्हाला आता तुमची मार्केट वॉच दिसते, ते एवढंच दिसेल. हा एन-एस-सी कॉलम जात नाही. त्यामुळे तो तसाच करायचा, हायलाइट करून ठेवायचा. न्यूज आणि हे आपल्याला लागतो. रिझल्ट कधी आहेत, ह्या सगळ्यासाठी लागतो. त्याच्यामुळे हे बघा, ह्या सगळ्याच्या न्यूज आहेत, अर्निंग्ज आहेत. हे सगळं इथे आपल्याला दिसत राहतं. त्याच्यासाठी हा कॉलम आपल्याला हवाच. तो काढायचा नाही. फक्त एकदा मध्ये चेक करून बंद करून टाकायचा. हे झालं मार्केट वॉच विषयी. ओके. इज दॅट क्लिअर? हो. सगळं क्लिअर झालं? हो, हो. आता आपल्याला जायचंय परत सेटिंग मध्ये एकदा जायचंय आणि ग्राफ सेटिंग मध्ये जायचं. सेकंड आहे याला. ग्राफ सेटिंग मध्ये सर्वात पहिलं इथे चार्ट टाइप मध्ये लाईन करायचं. ग्राफ लिंक बाय नन ठेवायचं. इथे जे 4 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये फक्त शो डेटा विंडो टिक करायचं. बाकीचे हे तिन्ही गोष्टी अनचेक करायच्या. म्हणजे ज्या सुरुवातीला मार्क केलेल्या असतील तरी त्या अनचेक करून टाकायच्या. हं. त्याच्यानंतर साइडला यायचं ह्याच्यामध्ये. सर्वात पहिलं इथे अदर्समध्ये जायचं. अदर लाईन्समध्ये जायचं. इथे टिक एव्हरेज लाईन वर क्लिक केलं की हे ना युजुअली चेक केलेलं असतं. ते अनचेक करून टाकायचं. आपल्याला नकोय. प्रिव्हियस ओपन लाईन पण काही वेळेला चेक असतं, काही ते अनचेक करून टाकायचंय. आपल्याला ओके. फक्त पाहिजे प्रिव्हियस हाय लाईन हे चेक करायचं. इथे स्टाईल ह्याची डॅश करायची आणि थिकनेस 2 ठेवायचा. कलरचा लाईन हायचा ग्रीन करायचा. त्याच्यानंतर लो लाईन, लोचं हवं आपल्याला. ते चेक नसतं. ते परत तुम्हाला चेक करावं लागेल. ह्याच्यामध्ये हा कलर ठेवायचा. इथे 2 गोष्टी असतात. शो लेबल, शो व्हॅल्यू. त्याच्यामधलं शो लेबल अनचेक करून टाकायचं सगळ्या ह्याच्यातलं. फक्त शो व्हॅल्यू ठेवायचं. परत इथे डॅश करायचा, 2 करायचा आणि आपल्याला तिसरी लाईन लागते प्रिव्हियस क्लोज लाईन. ही पण चेक करायची. इथे पण फक्त शो व्हॅल्यू म्हणायचं आणि सेव्ह म्हणायचं. हं. इथपर्यंत क्लिअर झालं? हो. म्हणजे ते सेव्ह होणार.
आता इथे आपल्याला या 3 लाईन्स दिसतायत. एक ग्रीन लाईन दिसतीये, एक पर्पल किंवा पिंक कलर जो तुम्हाला दिसत असेल तो, आणि खाली रेड दिसतोय. रेड लाईन हा कालचा लो. लो असतो. ग्रीन लाईन हा कालचा हाय असतो आणि ही पिंक लाईन हा कालचा क्लोज असतो. म्हणजे एक्झाम्पल HDFC बँकेमध्ये कालचा हाय होता ही लाईन, कालचा क्लोज होता ही लाईन आणि कालचा लो होता ही लाईन. इथपर्यंत क्लिअर झालं? नेहमी आजच्या दिवशी कालचा हाय लो सगळे मार्क करून येणार आपल्याला. त्यामुळे आपल्याला हे कायमचे हवे. मग हे एकदा केलं की ते ऑटोमॅटिकली हो, करतच राहतं. सेव्ह होऊन जातं. म्हणून तर ते सेव्ह ऑल तुम्हाला सांगितलं करायला. इथपर्यंत क्लिअर झालं? हम्म. आता याला तुम्हाला सगळे आपले ॲव्हरेजेस लावायचे आहेत आपल्याला. 2 प्रकारचे. तर ह्याच्यामध्ये काय करायचं, सिंगल क्लिक करायचं. पहिलं हे लाईन चार्ट असतात ते कॅन्डल चार्ट करायचे. याच्यामध्ये सी केल्यानंतर कॅन्डल होतं. एल केल्यानंतर हा लाईन चार्ट मध्ये कन्वर्ट होतो. बी केल्यानंतर हा बार चार्ट मध्ये कन्वर्ट होतो. हे तुम्ही कुठे करतो आपण? कशावरही केलं तरी अभ्यास सेमच असतो. पण मला स्वतःला जास्त कॅन्डल चांगल्या वाटतात. काय म्हणालात तुम्ही? हे कुठे केलं आता? कुठे चेंज केलं तुम्ही आता? हे कीबोर्डवर सिंगल क्लिक चार्टवर केलं. कीबोर्डवर एल टाईप केला की तो लाईन चार्ट होतो. ओके. कीबोर्डवर बी टाईप केला की बार चार्ट होतो आणि कीबोर्डवर सी टाईप केला की कॅन्डल चार्ट होतो. तर तो सी आहे ना, एकदा बघून घ्यायचं. तुम्हाला बी केलात तुम्ही तरी माझी हरकत काही नाहीये. माझी मुलगी बार चार्टने अभ्यास करते आणि मला स्वतःला कॅन्डल आवडतात. हा, होतंय. होतंय? होतंय. हा. त्याच्यानंतर कीबोर्ड परत चार्टवर एकदा सिंगल क्लिक करायचं आणि तुमच्या कीबोर्डवर एस टाईप करायचं. म्हणजे स्टडी आणि पॅरामीटर्स उघडतात. स्टडी आणि पॅरामीटर्स उघडले की आपण ॲव्हरेज मध्ये जायचं. इथे सिंपल जसाच्या तसा ठेवायचा. इथे 5 करायचा. इथे सबग्राफ मध्ये जायचं. इथे अप्लाय ऑल करायचं. इथे जो काही तुम्हाला कलर आवडेल तो घ्यायचा आणि अप्लाय म्हणायचं. ओके. असे सगळे पॅरामीटर 5, 20 हे सगळे पॅरामीटरचे वेगवेगळे कलर बदलून अप्लाय म्हणायचे. फक्त शेवटच्या 200च्या ह्याला 100च्या ह्याला आपण 100 नाही 200च्या ह्याला आपण त्याला येलो कलर देतो आणि इथे ई म्हणतो आणि इथे सबग्राफ मध्ये जाऊन याचा थिकनेस वाढवतो आणि ह्याला येलो कलर देतो. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे सुपर ट्रेंड हवा. तर इथे सुपर ट्रेंड मध्ये जायचं. एस टाईप केला की 10 एक तसाच ठेवायचा. सबग्राफ मध्ये जायचं. सुपर ट्रेंडचा मात्र कलर वाढवायचा. इथे 5 किंवा 4 करायचा. एक 10-3 चा करायचा आहे आपल्याला आणि दुसरा 25 आणि 1.5 चा करायचा आहे. 25 आणि 1.5 चा करायचा आहे तिथे व्हाईट कलर द्यायचा आणि जो 10 आणि याचा आहे त्याला तुम्हाला जो आवडेल तो कलर द्या. इथे आपल्याला 10-3 झाल्यानंतर 25 आणि खाली 1.5 करायचे. 2 सुपर ट्रेंड वेगवेगळे लावायचे. एक 10.3 चा लावून घ्यायचा, नंतर परत सुपर ट्रेंड ओपन करायचा आणि 25 आणि 1.5 करायचा आणि अप्लाय म्हणायचं. आता हे सगळे जेव्हा तुमचे लावून होतील त्याच्यानंतर राईट क्लिक करायचं, चार्ट मध्ये जायचं आणि सेव्ह चार्ट टेम्पलेट सेकंड लास्ट ऑप्शन आहे तो म्हणजे तो क्लिक करायचा. म्हणजे इथे काहीतरी लिहून येईल बघा. आता मी इथे ऑल TML लिहिलेलं आहे म्हणजे सगळे ॲव्हरेजेस लावलेले आहेत. जे तुमच्या नाव लक्षात राहील ते लिहायचं ओके. आणि सेव्ह म्हणायचं. म्हणजे मग कसं होईल, आता जे मला सगळं लागणार आहे ते मी हा चार्ट ओपन केला, त्याच्यावर एक सिंगल क्लिक केली. इथे पहिलं डेलीवर आणून घ्यायचं त्याला. आता हे डेलीवर आणण्यासाठी इथे चार्टच्या कॉर्नरला एक ही टाइमलाईन चेंज इंटरवल असतं.
इथे नाही चेंज इंटरवल मिळालं तर तुम्हाला इथे चार्टच्या वर एक घड्याळासारखं दिसणारं चित्र असतं अगदी कोपऱ्यात, लेफ्ट साइडच्या कोपऱ्यात. तर त्याच्यावर पहिलं डी वर आणून घ्यायचं चार्ट. येतात आहे ट्राय करावं लागेल. नाही. इथे तुम्ही माझ्या स्क्रीनवर बघा म्हणजे तुम्हाला दिसेल. हे बघा चार्ट वर ह्या कॉर्नर मध्ये चेंज इंटरवल म्हणून आलंय. ओके. त्याच्यावर क्लिक करायचं आणि सर्वात पहिला चार्ट डी वर करून घ्यायचा आणि मग हे सगळे पॅरामीटर्स लावायचे. आता समजा मी HDFC बँक उघडली आणि मला सगळे पॅरामीटर पाहिजेत तर कंट्रोल+G करणार मी. म्हणजे इथे सेव्ह झालेले येतात त्याच्यावर क्लिक केलं ओपन म्हटलं की मला सगळे पॅरामीटर लावून ओके. म्हणजे सारखे लावत नाही बसावे लागत. एकदाच लावले की ते सेव्ह होऊन जातात. ओके. इथपर्यंत क्लिअर झालं? आता हो. हा एक प्रकार झाला आपल्याला लागणारा. दुसरा प्रकार आहे आपल्याला लागणारा ते म्हणजे 5:30चा क्रॉसओव्हर. सर्वात पहिलं डी वर कन्व्हर्ट करून घेतलं. स्टडीमध्ये गेले, ॲव्हरेजमध्ये गेले. आता मात्र 5 आणि 30 आहेत ते आपल्याला एक्सपोनेन्शियलच हवे आहेत. त्याच्यामुळे 5-30 एक्सपोनेन्शियलच लावायचे. सिलेक्ट करून घ्यायचं. अ, काय तुम्हाला जे आवडतील ते कलर. मी आपला नेहमी लावते म्हणून हा आला. 5 झाला, 30 झाला. इथे 30 करायचं, सबग्राफमध्ये जायचं, चेंज करायचं. जो तुम्हाला आवडेल दुसरा कलर तो घ्यायचा, ॲप्लाय म्हणायचा आणि इथे फक्त एकच लावायचे, सुपर ट्रेंड लावायचा. इथे एस टाइप केलं तुम्ही, की स्टॉकॅस्टिक येतं. हं. एसचे 3ही येणार. तर त्यातला आपला सुपर ट्रेंड सिलेक्ट करायचा. इथे आपल्याला 10-3 नको. इथे आपल्याला फक्त 25 आणि 1.5 हे दोनच ओके. म्हणजे हा वाला हवाय. इथे थिकनेस वाढवायचा, 3 करायचा, ॲप्लाय म्हणायचं, ओके म्हणायचं आणि ॲप्लाय म्हणायचं. हे झालं आपला फ्युचर ऑप्शनसाठीचा सेटअप रेडी. हा 5-30 एकतर जे पोझिशनल पोर्टफोलिओसाठी आपण हा वापरणार आणि दुसरा वापरणार आपण याच्यासाठी फ्युचर ऑप्शन्सच्या ट्रेडिंगसाठी. मग ह्याला पण तसंच म्हणायचं, चार्ट म्हणायचं, सेव्ह चार्ट टेम्प्लेट करायचं आणि मी आता इथे 530 सुपर ट्रेड असं म्हणून 530 सुपर माझ्या लक्षात राहील हे म्हणून नाव दिलेलं आहे. तुम्हाला जे लक्षात ओके. राहील असं नाव द्यायचं. म्हणजे मग कसं होतं कोणताही चार्ट आपण ओपन केला, की तुम्हाला कशामध्ये तो पाहिजे डेलीवर गेलात, की कंट्रोल चार्टवर सिंगल क्लिक केलं, कंट्रोल-G केलं, की मला हे सगळ्या पद्धतीचे सेव्ह केलेले चार्ट दिसणार. मग त्यातला मला जो हवाय तो मी ओपन करणार. ओ. असं होतं. आणि जे आपल्याला फ्युचर ऑप्शन्स करायचंय त्याच्यासाठी या चेंज एकदा हे सगळे तुमचे पॅरामीटर लावून झाले, तुम्ही चार्टला सगळं लावल्यानंतर तो चार्ट आपल्याला इथे 30 दिवस आणि वर 15 मिनिटं याच्यामध्ये कन्व्हर्ट करायचंय. 15 किंवा 5 मिनिटं. व्हिचएव्हर यू फील बेटर. हं. आता इथे 15 मिनिटासाठी मी चार्ट लावून ठेवलेले आहेत. हे बघा, आता इथे जर मला कंट्रोल-G आठवलं नाही, तर इथे चार्टमध्ये जायचं आणि लोड चार्ट टेम्प्लेट करायचं. म्हणजे मग आपण जे सेव्ह केलेले असतात ते सगळे इथे ओपन होतात. लागलं सगळं. ओके. क्लिअर? हो. त्यामुळे आता चार्ट बघा. तुमचा चार्ट आणि माझा चार्ट मध्ये हे व्हॉल्यूम, आस्क, बिड, पॅनल हं. उगाचच गरज नाही ते दिसत नाहीये आणि इथे सगळं लगेच तुम्हाला दिसत राहतं. म्हणजे त्याचा ओपन किती, हाय किती, लो किती, कुठचा तारीख आहे हे सगळं दिसत राहतं. आणि हे दोन्ही आपल्याला अगदी रिलायन्सचेच लावायचे झाले, तरी हा 15 मिनिटावर आहे आणि हे आपले सगळे पॅरामीटर असलेलं रिलायन्सचं आहे. तर हे सगळं समोर दिसत राहतं. दोन्हीचा एकत्र अभ्यास करता येतो. ओके. आणि जेव्हा आता रिलायन्स बरोबर आपल्याला निफ्टी लावायची आहे, तर निफ्टीमध्ये परत निफ्टीवर क्लिक करायचं
कंट्रोल की दाबून ठेवायचं आणि निफ्टीवर डबल क्लिक करायचं म्हणजे हे मल्टिपल चार्ट्स तुम्हाला ओपन करता येतात. झालं क्लिअर? हो. ते लोक बाय डिफॉल्ट जे टिक ऍव्हरेज देतात ते काय असतं? ते मी काढून टाकायचं म्हणायला